इकडे आम्ही नाश्ता केलेला आहे. आता इतर काय कांदे पोहे खाल्लेले आहेत. नाईट नाश्ता नंतर पुढे जाऊन जेवेल हॉटेल तर विदर्भात. तुम्ही पण व्हिजिट मारा. इकडे नाशिक हायवेला आहे. आता 12-12:30चा टाईम दाखवतो. इकडनं मॅपमध्ये धुळ्याला पोचायचा किती वाजता पोचतो. समोरच हॉटेल फेमस आहे. इकडे लागल्याच बस लक्झरी आणि काय चार्जिंग झोन, चार्जिंग पॉईंट पण आहे चार्जिंगवाल्या गाडीसाठी, बॅटरीवाल्या गाडीसाठी. तुम्ही पण एकदा विजिट द्या. चांगलं हॉटेल आहे, वॉशरूम पण चांगलं आहे, ठीक आहे, ॲव्हरेज आहे, थांबू शकतात, काय हरकत नाही. हाय फ्रेंड, तर आता आम्ही थांबलेलो आहे धुळेला जेवण करायला. धुळेपासून 40 किलोमीटर पहिला कृष्णा हॉटेल आहे. बैगन भरता आणि ठेचा आणि भाकरी आणि पुरणपोळी आणि एकदम झणझणीत जेवण होतं. तर तुम्ही पण कधी आले तर इकडे व्हिजिट द्या. मालेगावपासून काय 10-1 किलोमीटर असेल आणि धुळेच्या पहिले 40 किलोमीटर कृष्णा हॉटेल. तर तिकडे नाव लक्षात ठेवा. हाय फ्रेंड, मी आहे महेश्वरला, मध्य प्रदेशमध्ये महेश्वरला आलो आहे. आणि हे वाटतं किल्ला आहे, पॅलेस, आणि बाजूला मंदिर आहे आणि ही नर्मदा नदी आहे आणि हा घाट आहे. आता रात्री, आता संध्याकाळचे 7:30 झाले म्हणून तुम्हाला मी दृश्य दाखवतो. सकाळी यायचं आहे इकडेच. आता संध्याकाळी आलं आहे तर ट्रॅफिक पण नव्हती, पार्किंग व्यवस्थित मिळाली. रात्री आहे म्हणून काही गर्दी नाही आणि थंडी पण खूप पडली. सकाळी बघूया आणि सकाळी दाखवतो. पौर्णिमा आज का माहीत नाही, कॅलेंडर बघितलं नाही, पण चंद्र पण उगवला आहे. आणि नजारा आहे, बोट आहे वाटतं, बोटिंग करतं सकाळी. व्यवस्थित आहे, प्लेस तर खूप चांगलं आहे. हे सकाळी आल्यावर माहीत पडेल. हे काय मंदिर आहे, किल्ला आहे, पण किल्ला प्लस मंदिर वाटते मला. फुल वाडीत थांबलेत आम्ही. आमची गाडी तिकडे आहेत, 2 रूम तिकडे आहेत. एक अजय दादाची आहे आणि एक दुसरे त्यांचे मित्र आहे ठाण्याची, त्यांची, आणि आमची आहे 8-9 जणांची. आणि चुला आहे, फुल वाडी आहे आणि हा चंद्र आहे आणि कुठे का ना माहीत नाही. वारली पेंट ह्याला म्हणतात ना, ती काढलेली आहे आणि पत्र्याचं शेड आहे. मस्त आहे, फुल कडक झोप लागणार आहे आज मला. एकदम 15 तासाची ड्रायव्हिंग झालेली आहे. झोपायच्यात तयारीत पण जीवन झोपेल, कारण इकडे पचणार लगेच, थंडी आहे तर. सकाळी बघूया सकाळी काय हालत होते ते, त्यासाठी थोडाच ब्लॉग बनवला आहे. हाय फ्रेंड, सकाळी निघालो आहे विरारवरनं कमीत कमी 4 वाजता आणि इकडे आम्ही 6 वाजता पोचलो आहे. आता खूप झोप येते, भूक पण लागली, जेवण चालू आहे, डाळ भात जेवणार आहे. तितक्यात होईपर्यंत थोडासा पडतो आणि जास्त पटेली नाही करत, कारण थंडी भरपूर आहे म्हणून जॅकेट घातलं आहे. पंख्याची तर काही गरज नाही म्हणतात, बाकी पंखे पण आहेत इकडे, 1, 2, 3. मे महिन्यात पण येऊ शकतो. चांगलं लोकेशन आहे. 8:30 झालेत. मी घरी फोन करतो, विचारतो काय हालचाल चालू आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड, बघा सकाळ झालेली आहे. इकडे आहे मी बागेमध्ये. फार्म हाऊस, काय माहीत कसली वाडी लावली आहे. आपल्या मित्राला माहिती आहे ही कसली वाडी आहे ती, आपल्याला काय याच्याबद्दल माहीत नाही. मला दाखवतो काय काय लावलं आहे. तर तो फार्मरवाला आलेला, त्याने मला सांगितलं ही मेथी आहे आणि काय ही पालक आहे आणि ती माठ भाजी आहे, ही कोथिंबीर आहे, ती मिरची लावली आहे, काय माहीत नाही. ही फूलगोबी आहे आणि पत्तागोबी आहे, पुदीना आहे, ऐसे 4-5 आइटम है. यस, अपने को आज पता चला इससे.
आणि घेऊ लावले, घेऊ. ती घेऊची शेती आहे, इकडे पण घेऊची आहे. या तुम्ही पण विजिट करा एकदा आणि आनंद घ्या निसर्गाचा. इकडे मध्य प्रदेशमध्ये पण म्हणजे शेती होते चांगल्या प्रकारात. माझी रूम आहे आणि माझा चहा रेडी झालाय का बघतो. चहा पिईन तेव्हा जरा बरं वाटेल थंडीमध्ये. आपली चहा रेडी झालेली, चहाचा आनंद घेतोय. खाटेवर बसून बराच टाइम झाला. खाटेवर बसून चहा नाही पिलेली बहिणी. किती वर्ष झाली ते बिपिनच्या वाडीत पिली असेल तेवढीच किंवा विपुलच्या. त्याच्यानंतर आता डायरेक्ट मध्य प्रदेशमध्ये येऊन चहा पितोय खाट्यावर बसून. ही पण आपली एक मजा आहे, एन्जॉय करतोय लाईफ. बाकी लोक पैसे कमवण्याच्या भागदौड आणि संसाराच्या भागदौडमध्ये आहेत. आपण थोडी तिथपर्यंत एन्जॉय करून घेऊ. चला, गुड मॉर्निंग, जय हिंद, जय महाराष्ट्र. हाय फ्रेंड, मी आहे महेश्वरला, मध्य प्रदेशमध्ये महेश्वरला आलो आहे. आणि हे वाटतं किल्ला आहे, पॅलेस, आणि बाजूला मंदिर आहे आणि ही नर्मदा नदी आहे आणि हा घाट आहे. आता रात्री, आता संध्याकाळचे 7:30 झाले म्हणून हा तुम्हाला मी दृश्य दाखवतो. सकाळी यायचं आहे इकडेच, आता संध्याकाळी आलोय तर ट्रॅफिक पण व्ह्यू काढलेला ना. पण मी इकडे आलेलो नर्मदा नदी. संडे असून पण एवढी काही गर्दी नाही. रात्री इकडे लाईट होती. आज तो किल्ला फोर्ट पुढे जातो, लेणी पण आणि आपण इकडेच आलेलो मी रात्री. तुम्हाला जे रात्री दाखवत होतो ना, ती लेणी इकडे सगळे फिरतात. आणि ह्या नदीतून जर तो काढला ना तर चांगला आहे फोटो. महेश्वरच्या यूट्यूबवर फोटो पण आहे, फुटेज असं दिसतं. एकदा विजिट करायला जाईल तुमची.